या ठिकाणी बघा बोर्ड लिहिलेला आहे सद्गुरू श्री बाळूमामा देवालयाकडे जाण्याचा मार्ग आणि हा जातो थेट मंदिराकडे। आता आम्ही चालतच चाललो, गाडी पार्किंग त्या मैदानात केलेली आहे आणि हे आहे बघा। आता अंधारात कदाचित तुम्हाला दिसणार नाही, या ठिकाणी देखील पार्किंग होती बघा, पूर्ण म्हणजे पार्किंग खाली, मैदान खाली आहे, तरी पण गाड्या आतमध्ये येऊन दिल्या नाही आम्हाला। 4 व्हीलर पार्किंग आहे बघा, या ठिकाणी बोर्ड तुम्हाला दिसत असेल, हे बघा। हे आहे एंट्री, हा आहे प्रवेशद्वार आणि इथं लाईनीत दुकान आहे बघा चपलेचे, कोल्हापुरी चप्पल वगैरे इथं। अगरबत्ती माल वगैरे सर्व बघा इथं। ते याला काय म्हणतात, गोंगडी। हा थांब, हा हे दर्शनाकडे दर्शन मार्ग आहे हा, बघू शकता मित्रांनो। आणि भक्त या ठिकाणी आहे, गर्दी भरपूर आहे। हे जेवणाची आहे, हे आहे महाप्रसाद। या ठिकाणी महाप्रसाद भेटतो बघा मित्रांनो, आणि लाईन बघा महाप्रसादासाठी। आणि ते सूचना लिहिली आहे फोटो काढण्यास मनाई आहे, तर आपण व्हिडिओ तर आपण मित्रांनो व्हिडिओ आणि फोटो वगैरे काय काढणार नाही, कारण त्यांनी सूचना लिहिलेली आहे। तर तुम्हाला फक्त बाहेरचा व्ह्यू आणि परिसर, या ठिकाणचा परिसर वगैरे मी तुम्हाला दाखवतो कसा काय आहे बाहेरचा, कारण आतमध्ये आपण व्हिडिओ काढू शकत नाही। तर हा आहे मंदिराच्या आतला परिसर। शूटिंग फोन, कॅमेरा फोन काढू शकता मनाई आहे, ओके। इथं त्रिमुखी दत्त मंदिर आहे, हां ठीक आहे। भंडारा, बाबा भंडारा लावत आहे, लावा। पुरं फॉरेनला गेलो पण थोडं नव तर आहे परिसर मित्रांनो श्री क्षेत्र बाळूमामा देवस्थानचं, आणि आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही, त्याच्यामुळं आपण आतमध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही। एक नाही ना फोटो, खूप सुंदर असा परिसर आहे, तुम्ही बघू शकता। श्री बाळूमामा देवस्थान आदमापूर या ठिकाणी आलेलो आहे, आणि आतमध्ये मित्रांनो अलाव नाही कॅमेरा फोटो वगैरे घेण्यासाठी, तर आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी आपण गेलो होतो। दर्शन वगैरे झालेलं आहे आता आपलं, आणि तुम्ही परिसर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, खूप सुंदर असा परिसर आहे। आणि हे आहे पिंपळाचं झाड आहे,
या ठिकाणी ना मंदिराच्या आवारामध्ये या ठिकाणी धान्य जमा करतात हे साखर, कोणी साखर देतात, कोणी काय याच्यामध्ये तांदूळ वगैरे आहे. इथं सर्व धान्य तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे गावकरी ते इथे हे करतात का? जे गावाचे जे असेल ना त्यांना भंडारा ते करायचा असला सर, हां हां ते इथे ते कोणी दान आणून टाकून देते. समजा कोणी अच्छा. साखर टाकते, कोणी तांदूळ टाकते, कोणी डाळ टाकते. हां हां अच्छा. म्हणजे स्वखुशीने ज्यांना काय द्यायचं ते. चौकशीने त्यांना ते नवस अच्छा. असतो त्यांचा, चौकशीने आणून आणि हे आपल्या भक्तांना प्रसाद म्हणून देतात. 2 ओके. टाइम परत चालू होतं. 11 वाजता 10 हा ना 10-11 सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत. आता 8 ते 10. या ठिकाणी आहे ना सुविधा पण लिहिलेली आहे. तर तो सुविधा तुम्ही बघू शकता. सुसज्ज भक्त निवासाची सोय, अन्नक्षेत्र, हॉस्पिटल सुविधा, मंगल कार्यालय सुविधा, पार्किंगची सोय, पंढरपूर येथे भक्ताच्या सोयीसाठी मठ आणि एस.टी. बस सुविधा देखील आहे. म्हणजे मुरगुड ते कोल्हापूर आत्मापूर मार्गे किती नंबरची कुठली बस आहे ते संपर्क वगैरे त्यांचा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे पुस्तक आहे, पुस्तक विभाग आहे. या ठिकाणी तुम्हाला बाळूमामाचं पुस्तक देखील तुम्हाला वाचायला भेटेल. आणि मित्रांनो, तुम्हाला जर माहिती हवी असेल ना तर तुम्ही म्हणजे याची सिरियल देखील आपण बघत आलेलो आहे, श्री संत बाळूमामाची. आणि त्याचबरोबर आपण यूट्यूबला देखील सर्च करून तुम्ही बघू शकता. गुगलला सर्च देखील तुम्ही करून बघू शकता. आणि हळूहळू बघा आता इथं गर्दी वाढत चाललेली आहे. आणि तिकडं त्या बाजूला तुम्ही बघत असाल तर अन्नछत्र म्हणजे महाप्रसादाची रांग आहे त्या बाजूला. आपण बघूया थोड्याच वेळात. अच्छा पकडा असं बघा. चालू आहे. भंडार लावून मग चिटकवायचे. इकडे हा, मनात काय बोल. इथं कर कॅमेरा इथं. खांबाचं हे आहे, पिंपळाचं झाड. भविष्य बघितलं ना तिथे काम होते. तर मित्रांनो, हे अगदी म्हणजे मंदिराच्याच आवारामध्ये हे पिंपळाचं झाड आहे. आणि त्या ठिकाणी नाही तर म्हणजे तुम्ही जर काय तुमच्या मनाची जी इच्छा हा म्हणजे मनाची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होते. म्हणजे हा जे कॉईन आहे ते इथे चिपकल्यावरती तर ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात इथे. तर आपण बघूया आपण. बोल मनात काय येते. बरोबर सर. थोडे चिटाकले पडलं घे ना काय घेऊ पडलं ते काय आतमध्येच पडून ठेवायचं असतं ते घ्यायचं घ्यायचं नाही. अच्छा. आता तर मित्रांनो, तो कॉईन खाली पडला. तर या ठिकाणी आणलेली आहे. तर साखर आम्ही त्यांना दिलं आहे, म्हणजे जमा केलं आहे त्यांच्याकडे. हां बाळू मामाच्या नावाने साखर दान केली. ओके. असं म्हणजे तुम्ही अनेक धान्य तुम्ही या ठिकाणी तुम्ही जमा करू शकता. आणि मग हे कोणला जातं हे सर्व? जेवतात आहे ना. अच्छा जेवतात मग त्याचा महाप्रसाद तयार होतो. ओके. अच्छा मग चांगली गोष्ट आहे. हां तर बघा मित्रांनो, हे जे धान्य जमा करतात ना तर ह्याचा महाप्रसाद बनतो. त्या ठिकाणी तिला रांग आहे ना, तुम्ही बघू शकता खूप मोठी रांग आहे. तर आम्ही तर काय आता जात नाही कारण खूप मोठी रांग आहे आणि उशीर पण खूप झालेला आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी श्री बाळूमामा लाडू प्रसाद म्हणजे या ठिकाणी प्रसाद वगैरे तुम्हाला भेटेल. तर तुम्ही प्रसाद घेऊ शकता या ठिकाणाहून. या ठिकाणी प्रसाद मिळतो बघा. सर्व बघा श्रीफळ आहे, लाडू वगैरे आहे. या ठिकाणी सर्व प्रसाद वगैरे म्हणजे आपण पूजेचं ताट वगैरे घेतो ना तर ते इथून तुम्ही घेऊ शकता या ठिकाणाहून. तर आम्ही प्रसाद घेतला आहे, बुंदीचा लाडू आणि पेढे वगैरे. कितीला आहे हे 50 रुपयाला आहे पॅकेट आहे. तर बघा 50 रुपये. आणि ते मोदकचं हे पेढ्याचं 100 रुपये पाव. 100 रुपये पाव. अच्छा. आणि अगरबत्ती वगैरे पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता. म्हणजे पूजेचं साहित्य या ठिकाणी भेटेल थोडक्यात. हा आहे महाप्रसादाकडे जाण्याचा मार्ग. तिथं तुम्ही बोर्ड बघू शकता. अन्नछत्र आहे
तर या ठिकाणी तुम्ही प्लेटी स्वतः हाताने घेऊन स्वतः तिथं जेवण घ्यायचं आणि स्वतःची प्लेट स्वतः धुवायची. तर आम्ही आता काही इथं जेवत नाही, आम्ही बाहेर जेवतो कारण खूप गर्दी आहे. आणि या ठिकाणी चप्पल स्टँड आहे, तर इथून चप्पल काढून मग नंतर दर्शन घेण्यासाठी त्या ठिकाणी जायचं. या ठिकाणी देखील बघा मंजुळा नारायण यात्री निवास आहे. या ठिकाणी तुम्ही राहू शकता नंबर आहे. आणि तिथं कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तो कॉन्टॅक्ट नंबर 9552995736 असा आहे. AC नॉन AC दोन्ही पण आहे. तर या ठिकाणी देखील तुम्ही राहू शकता आणि बाकीच्या ठिकाणी पण आहे, बाजूला पण आहे जय बाळू मामा यात्री निवास, प्रणिती यात्री निवास, भरपूर सारे असे यात्री निवास आहे या ठिकाणी. तर तुम्ही या ठिकाणी राहू शकता. आणि इथं गाडी पार्किंग आहे, म्हणजे जे इथे राहायला येतील या ठिकाणी आपले भक्त, तर त्यांना इथे पार्किंगची सोय वगैरे केलेली आहे. आतमध्ये देखील पार्किंगची सोय आहे आणि हे देखील तर या ठिकाणी मित्रांनो लाईनीचं हॉटेल तुम्हाला बघायला मिळेल. बघा हॉटेल अथर्वराज, गॅलेक्सी वगैरे. आता आम्ही गॅलेक्सीमध्ये चाललो आहे, पण इथं तुम्हाला लाईनीत तुम्हाला हॉटेल या ठिकाणी बघायला भेटेल.